तर ठाकरेंना सुद्धा काही लोक निवडणुकीआधी भेटलेली होती। शरद पवार यांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांनी सुद्धा गौप्यस्फोट केलाय। लोक तुमच्याकडेच का आलेत असं प्रताप सरनाईक यांनी यावर विचारलंय। तर आपण बघू शकतो संजय राऊत यांचा हा गौप्यस्फोट, शरद पवार यांनी गौप्यस्फोट केलेला होता। ठाकरेंना काही लोक निवडणुकीआधी भेटलेले होते असं संजय राऊत यांनी आता म्हटलंय। राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे, त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी केली। बेंगलोरला, अन्य ठिकाणी, महाराष्ट्रात। तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे, हे मला स्पष्ट दिसतं। अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लॉंग मार्च आहे। राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून देशाचे नेते आणि महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान असलेलं शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा काल असं वक्तव्य करायला लागले की दोन लोक माझ्याकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आले होते आणि 160 जागा निवडून देऊ असं सांगितलं होतं। अहो, तुम्हाला जर ह्या अशा प्रवृत्तीला थाराच द्यायचा नव्हता तर तुम्ही राहुल गांधींकडे घेऊनच मुळात कशाला गेलात आणि प्रामुख्यानं ते दुसऱ्या कुठल्याही नेत्याकडे न जाता तुमच्याकडेच का आले? काय याच्यापूर्वी तुम्ही काय असं केलं होतं का? ती जी चीप आहे यांच्या डोक्यामध्ये असते ती आता कुठेतरी गहाळ झालेली आहे आणि त्यामुळे काही बडबड ही लोक करतायत।